हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. तर बघा आज आम्ही काय बनवतोय. आज आम्ही बनवतोय आलू पराठे. आलू तर पराठे. त्याच्यासाठी काय काय सामान घेतले बघा. बटाटा, अद्रक, बटाटा आणि अद्रक, लसूण आणि लाल मिरची कुटून घेतलेली आहे. हे सगळं बारीक केलेलं आहे मी. आणि हे बटाटे शिजवून घेतलेले 5 बटाटे आहेत. म्हणजे आम्हाला जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं आहे मी प्रमाण. आणि इथे घेतलाय मी कांदा, कोथिंबीर घेतली बघा. कांदा, कोथिंबीर घेतली आहे. आणि इथे लाल मिरची पावडर घेतली. हा, हे आणि धना तिथे पावडर हे काय घेतली. काय घेतलंय बघा. तर थांबा जरा, मी आता काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही नक्की बघा. आमच्या दिव्यांकाला कॅमेरा नीट पकडता येत नाही, सगळा प्रॉब्लेम होतो. तर आता हे मी काय कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे बटाटे शिजवून घेतलेत, हे सगळं बारीक करून घेतले. तर आता ह्याच्यामध्ये मी हे बटाटे टाकणार आहे. कांदा आणि कोथिंबीरमध्ये हे बटाटे टाकून घेणार आहे. आणि हे बटाटे मी स्मॅश करणार आहे. तर हे बघा मी असं बारीक करून घेते ह्याच्याने. उजेड सोड ना दिव्यांका. हे असं बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी ते जे कुटलेलं जे बारीक केलेलं आहे ते सगळं सामुग्री ह्याच्यात टाकणार आहे. बघा त्याच्यामध्ये हे जे सगळं काही साहित्य बारीक केलेलं आहे तर हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. थोडं थोडं टाकले. आणि बडीशेप पण घातली ह्याच्यामध्ये. अख्खे धने, बडीशेप, अद्रक, लसूण आणि लाल मिरची कुटून घेतलेली आहे. तर इथे मी बघा थोडीशी टाकणार आहे लाल मिरची पावडर, कारण ऑलरेडी पहिले मिरची मी टाकलेली आहे, त्यामुळे मी जास्त काही टाकणार नाही. आणि धना पावडर जास्त टाकायची. पहिले पण धने. आणि इथे बघा याच्यानेच घेते गरम मसाला टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. जास्त स्पायसी बनवते. आणि परत हळद टाकली. चिमूटभर हळद टाकते बघा, जास्त पण नाही, थोडीशी टाकायची. परत ते मीठ. हे मीठ मीठ टाकून मी सगळं मिक्स करून घेणार आहे. हा. तर आता बघा मी सगळं हाताने मिक्स करून घेते. जास्त तिखट नको, कारण पहिलेच तिखट जास्त टाकलेलं आहे. मम्मीने पहिले मिक्स केलेलं, परत हाताने मिक्स करते. पहिले मी स्मॅशरने मिक्स केलेलं, पावभाजीचं जे असतं ना त्याच्याने मिक्स करून घेतलेलं. आणि परत हाताने करते. आता पुन्हा हाताने करते. तर सगळे आमच्याकडे असे पदार्थ लय चांगले असतात. आम्ही असे शाळेत जाताना सुद्धा आम्ही विजावट टिफिन घेऊन जाते, तेव्हा आम्ही माझ्या शाळेत ते गर्ल्स लय खायला घेतात ना माझ्यातले जेवायला. कारण माझ्या मम्मीचे हात लय चांगले असतात, जेवायला लय चांगलं बनवत असते. तर इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे मैदा टाकलाय आणि 1 ते 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं आणि मीठ टाकून हे सगळं मस्तपैकी मळून ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनिटं झाले. नंतर ह्याचे मी गोळे बनवणार आणि ते ह्याच्यामध्ये सारण भरणार आणि ते लाटणार. त्यानंतर आपले पराठे रेडी आहेत. बाकीची प्रोसेस पराठे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला तर भेटूया, बाय.